आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. शंकराने माता पार्वती कसा चिडवला, तिच्या इच्छाशक्तीची परीक्षा घेऊ. ते का बघूचा होता की माता रागान आपला खरा रूप दाखवता की काय. ती परत कोणाक शाप वगैरे तर देऊची नाही ना. खराच तिला आपल्या कोरधळावर नियंत्रण मिळवला की नाही, ह्या सगळ्यांचीच त्यांका परीक्षा घेऊची होती. ऐकल्यात भात झालो असा. केळीची पानं घ्या आणि नैवेद्य वाढू घ्या. काटते काटते बाकीच्यांका काय पत्रावळी. होय होय अरे वेतोबाचं नैवेद्य करून मिळालो हे आमचं भाग्य. होय तर त्याका आता आम्ही प्रेमानच भरूया. तर आज इतक्या पुरे, पुढचा आपण उद्या ऐकूया. कोणीही चुकवू नकात. जो जो ही कथा ऐकतलो त्याच्या पाठीशी तो उभं राहतलो. हा तर बोला, बेताळेश्वर रुद्र महाराज की, बेताळेश्वर रुद्र महाराज की, बेताळेश्वर रुद्र महाराज की. हा लगेच कोणी घराकडे जाऊ नका. देवाक नैवेद्य दाखवचो असा. हा तोवर आपला कोणाक पाय मोकळे करूचे असतील तर त्यांनी पाय मोकळे करून घ्या. हा पण देवाक नैवेद्य दाखवून झाल्यानंतर सगळ्यांका नैवेद्याचो आस्वाद घेऊक मिळतलो. तिसरी बहिणी, आज निवेदनाचो मान तुमचो असा. देवाक नैवेद्य दाखवा. घेते. नशीब काढले ना तिसरी वहिनी. पोतान घालवलेला सगळा त्याच्या बायकोन भरून काढल्या. आज तिनं भिक्षापुरी केल्या. तिच्या हातचो नैवेद्य देवाक अर्पण केलो. खराच भाग्यवान आधी. आणि ह्या सगळा आपल्या गावासाठी गेल्यान तिना. ह्या व्रत आचरल्यान, भिक्षा मागल्यान. ह्या तिचा कार्य ना कधीच फुकट जावचा नाही. देवा, गावचं रक्षण कर. आज जसं माझ्या पाठीशी उभं राहूनच तसा गावाच्या पाठीशी उभं राहू. जे लोक तुका भजतात, तुका हाक मारतात, त्यांच्यासाठी तू जातोसच. पण जे लोक तुका बसत नाही त्यांना तू चांगली बुद्धी दे, म्हणजे ते हय येऊन तुका भजूक लागतले. गावात सुख, समृद्धी, ऐश्वर्य नांदू दे. म्हणजे कोणाच्या वृत्तीत खोड राहायची नाही. देवा, देवा तुझी लीला अगाध. अरे आज तू समोर येलास, पण मका काही संकेत देऊक नाही तू. फक्त माझ्या पाठी माझ्या मदतीक राहुलच.
तुझो खेळ तूच जाण. देवाक नैवेद्य दाखवून झालेलो असा तुम्ही आता जेवक सुरुवात करा. जेवताना पोटभर जेवा, मनात कोणतोही किंतु परंतु ठेवू नकात, पण जेवताना मनात त्याचा नामस्मरण चालू ठेवा. ओम नमः पराय शिवात्मने वेतालाय नमः. करा सुरू. भूक लागली. काय गेले सगळे, काय गेले. वंदे गो तिसरी काय गेले काय माहिती. मका भूक लागली रे, भूक लागली. पोटात भुकेत कावळे ओरडतात माझ्या. गो वंदे असंच खाय. भुकेत माझ्या पोटात कावळे ओरडतात. खय गेलात गो असाच खय. आता माकाच काहीतरी बघूचा लागताला. खय असाच रे, भूक लागली माका, भूक लागली. काय केल्याने ह्या काय चपाती की पापड, का पालेभाजी. हा पालेभाजी. आता या नानीन काय पालेभाजी आणि अशी चपाती खाऊची काय रे. हा घरातल्या बायका ना काही एक कळत नाही. अरे खोतांच्या घराण्यात कसा जेवण शिजत होता, कसा जेवण शिजत होता रे. अरे माझ्या कर्मा. आता बसले स्वतः जाऊन गावकऱ्यांबरोबर जेवण बसलीत. माझ्या पोटात कावळे ओरडतात. आयव झाला ना तर मी असला जेवण जेवचंय नाही. बघा पंचपक्वाना जेवची सवय असा. कळलं. काय करू देवा, काय करू. माका भूक लागली. याच्यात पण काय नाही. आता ही खाव पालेभाजी, खाव मी पालेभाजी.